जय गजानन भाविकांनो, मी विवान विठ्ठल ठाकरे. मी तुमचं मनापासून मनापर्यंत स्वागत करतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तपती पालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. श्री गुरु गजानन सेवा महाराजांचे दिव्य अनुभव या भागात आज आपण पाहणार आहोत. सौ कल्याणी राहुल धोंड, औरंगाबाद या माऊलीचा अनुभव. अनुभवाचं शब्दांकन आहे श्री रवींद्र जोशी काका. अनुभवाचे बोल आहेत. शेगावी गाभाऱ्यात महाराजांनी दर्शन दिले. जय गजानन. महाराजांच्या चरणी माझी भावना आधीच होती, पण मला आणखी घट्ट असा अनुभव म्हणजे कॉलेजमध्ये असताना प्रयोगशाळेत एक्सपेरिमेंट करताना माझ्या हातावर गरम फिनॉल एका मुलीच्या हातून चुकून पडलं आणि एकदा का उकळतं फिनॉल कशावर पडलं की ती वस्तू पूर्णपणे जळून जाते आणि माझा हात भाजला. तातडीने घरी येऊन डॉक्टरला दाखवला तर त्यांनी सांगितलं की हिच्या हाताला आतपर्यंत जखम झालेली आहे, कदाचित हाडापर्यंत भाजला असावा. 24 तास थांबा, जर हटगगी मोमेंट करता आली तर ठीक आहे, नाहीतर पुढे सांगता येणार नाही. आणि आम्हाला दुसऱ्याच दिवशी शेगावला जायचे होते, त्यामुळे आम्ही स्वतःच्या रिस्कवर शेगावला गेलो. तिथे सुद्धा माझा हात काही हलेच ना. मग दर्शनाला गाभाऱ्यात गेलो तेव्हा रांगेत उभे असताना एक मुलगा सारखा त्याच्या आईच्या कडेवर रडत होता, इतका की सगळे त्याला शांत करायला सांगत होते. आणि आम्ही महाराजांसमोर आलो आणि अचानक त्या मुलाची आई माझ्या बाजूला आली आणि त्या मुलांनी खूप घट्ट असा माझा हात आवळला, इतका की मला रडूच आलं. आणि गर्दी इतकी होती की आम्हाला बाहेरच यावं लागलं आणि मी दर्शनच नाही केलं. आणि बाहेर आल्यावर त्या बाईला सगळ्यांनी शोधलं, तरीही ती बाई दिसेच ना. आणि आजूबाजूच्यांना विचारलं असता त्यांना पण आश्चर्य वाटले की अचानक तो मुलगा आणि ती बाई गायबच झाली. थोड्या वेळाने आम्ही बाहेर गेलो असताना माझ्या भाजलेल्या ठिकाणी अचानक पाणी भरल्यासारखं वाटत होतं आणि गरम फुलकीचा पापुद्रा निघावा तसा अलगत भाजलेला भाग हातावरून निघून गेला आणि आतला पांढरा भाग दिसायला लागला आणि हात सुद्धा हलू लागला. त्या क्षणाला आमच्या लक्षात आलं की ते बालरूपी महाराजच होते ज्यांनी माझा हात वाचवला. नागपूरला परतल्यावर डॉक्टरांकडून कळलं की माझा हात ठणठणीत आहे आणि कसल्याही ऑपरेशनची वगैरे गरजच नाही. अशी माझी भक्तवत्सल माऊली. जय गजानन. श्री गजानन. पौष्टिक पदार्थ शक्ती येते परीन, ऐसी कायम टिकते सशक्त आपल्या राष्ट्रात करणे असल्या योग शिका. जेत जेतही नांदे दुफळी, तेथे तेथही करी होळी, अवघ्या सुखांची रांगोळीच्या पायी होत असे. क्षयरोग तो शरीराला, वादुफळी रोग समाजाला, नेत संयम सदनाला, प्रयत्न पडतील उळेत येतो. कुठेही दोन पक्षात वाकडे आले येत किंचित, काट्यांचेच होतात नायटे ते अवलोका. संत कविदास गणू महाराज. जय गजानन. श्री गजानन. गणगणा गणात बोते. धन्यवाद.